नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य शोकचे 40% जे काही निकाल आहेत, 40%चे निकाल जवळपास मित्रांनो बरेच जिल्ह्याच्या ठिकाणी लागलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता आरोग्य सेविकेचे सुद्धा निकाल बरेच जिल्ह्याच्या ठिकाणी लागले, काही थोडे मोजके जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत। तर आता प्रतीक्षा आहे मित्रांनो आरोग्य शोक 50% या पदाची। तर आरोग्य शोक 50% जे काही निकाल असणार हे निकाल कधी लागणार, त्याच्यानंतर ग्रामशोकचे निकाल सुद्धा कधी लागणार, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड ची नवीन जाहिरात येणार का याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण की मित्रांनो आज शासनाने एक नवीन GR काढला। या GR नुसार आरोग्य विभाग ग्रुप क व ड ची जेवढी पदे रिक्त आहेत याचा आकृतीबद्ध तयार करण्यासाठी गव्हर्नमेंटने या ठिकाणी सांगितलेलं, आणि 23 तारखेपर्यंत 23 जुलै म्हणजेच मित्रांनो आज आहे 21 तारीख, येत्या 2 दिवसामध्ये हे आकृतीबद्ध पूर्णपणे तयार करण्यासाठी गव्हर्नमेंटने या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यामुळे मित्रांनो मग ग्रुप क व ड ची सुद्धा जाहिरात येणार का याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो या ठिकाणी म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास 3 अपडेट पाहणार आहोत। एक म्हणजे 50%चे निकाल कधी लागणार, दुसरे म्हणजे ग्रामशोकचे निकाल कधी लागणार, आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड ह्याच्या नवीन जाहिराती येणार का, ह्या 3 अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर पहा, सर्वप्रथम आपण पहिले अपडेट पाहणार आहोत, आरोग्य सेवक 50%चे निकाल कधीपर्यंत लागतील। तर मित्रांनो आरोग्य सेवकचे 50%चे जे काही निकाल असणार आहेत, तर हे येत्या सोमवारपासून जो काय आठवडा स्टार्ट होणार आहे, आता सोमवारपासून म्हणजे उद्यापासून जो काय आठवडा स्टार्ट होणार आहे, तर सोमवारपासून ते या ठिकाणी रविवारपर्यंत कुठल्याही दिवशी या ठिकाणी आरोग्य सेवक 50% या पदाचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत। आता आरोग्य सेवकचे निकाल लागल्याच्या नंतर ग्रामसेवकचे निकाल कधी लागतील, तर पहा आता ग्रामसेवकच्या निकालाची कंडिशन कशी असणार आहे। जर आरोग्य सेवकचे निकाल 50% जर निकाल गुरुवार किंवा शुक्रवारच्या रेंजमध्ये जर लागली, तर मित्रांनो ग्रामसेवकचे जे काही निकाल असणार आहे पुढच्या सोमवार ते बुधवार या रेंजमध्ये लागण्याची शक्यता दाट आहे, लक्षात ठेवा। म्हणजे 50%चे निकाल शुक्रवार गुरुवारपर्यंत जर लागले, तर ग्रामसेवकचा निकाल हा सोमवार किंवा बुधवारच्या आतमध्ये, म्हणजे येणारा जो काय हा बुधवार सोडून पुढचा जो काय बुधवार असणार आहे तो बुधवार म्हणजेच ग्रामसेवक आरोग्य सेवकचे जे काही निकाल असणार आहेत उद्याचा जो काही सोमवार आहे त्या सोमवारपासून तर रविवारपर्यंत, पहा लक्षात ठेवा या रविवारपर्यंत, आणि ग्रामसेवक जे काही निकाल आहे पुढच्या रविवारपासून तर पुढच्या शनिवारपर्यंत ह्या रेंजमध्ये या ठिकाणी आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकचे दोघांचे सुद्धा निकाल या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहेत, हे सुद्धा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ग्रामसेवकचे निकाल कधी लागणार, आरोग्य सेवकचे निकाल 50%चे कधी लागणार हे पाहिलं। आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती पाहणार आहोत, ती म्हणजे या ठिकाणी आरोग्य सेवक म्हणजे आरोग्य विभागातील ग्रुप क आणि ड ची जाहिरात परत एकदा येणार का। तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आरोग्य विभागातील ग्रुप क व ड च्या जाहिराती TCS कंपनीने घेतल्या, आणि त्याचे काही विद्यार्थी नियुक्तीसुद्धा झाली, काही विद्यार्थ्यांना नियुक्तीसुद्धा देण्याची बाकी आहे। परंतु आता महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातील ग्रुप क व ड आता जास्तीत जास्त चान्सेस जागा निघण्याचे कुठे आहेत, तर आरोग्य विभागामध्ये आहेत। कारण की आरोग्य विभागामध्ये 100% पदभरतीला ऑलरेडीच मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे की 100% पदभरतीला आरोग्य विभाग ग्रुप क व ड च्या। त्यामुळे मित्रांनो आरोग्य विभागाची ग्रुप क व ड ची नवीन एक जाहिरात परत येऊ शकते, लक्षात ठेवा। येऊ शकते म्हणजे 100% येण्याची शक्यता दाटच आहे। कारण की मित्रांनो जर जागा भरायच्या नसत्या तर गव्हर्नमेंटला या ठिकाणी आकृतीबद्ध करण्याची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नसती, पण आकृतीबद्ध तयार करायची याचा अर्थ गव्हर्नमेंट या ठिकाणी जागा काढणार आहे। कारण की आरोग्य विभाग भरतीमध्ये त्यांना जागा काढण्यासाठी वाव आहे, त्यामुळे आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड ची परत एक मित्रांनो जाहिरात बऱ्यापैकी जागा या ठिकाणी येऊ शकतात, आणि परत एक संधी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते। आता ह्या परीक्षा कधी होतील, तर मित्रांनो जवळपास मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी जर ऑगस्टच्या 10 तारखेच्या आत जर आली तर ह्या परीक्षा कदाचित ऑक्टोबरमध्ये होतील। कारण की तुम्हाला माहिती आहे 20 तारखेच्या आतमध्ये जे काही 20 सप्टेंबर असणार आहे, 20 सप्टेंबरच्या आतमध्ये परीक्षा घेणे तर शक्य नाही, कारण की बाकीच्या विभागाच्या परीक्षा बाकी आहेत। त्यामुळे ह्या परीक्षा मित्रांनो ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता दाट आहे। निवडणुका ऑक्टोबरमध्ये जशा संपतील तशा मित्रांनो ह्या परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे। म्हणजे निवडणुकी अगोदर आचारसंहितेच्या अगोदर या ठिकाणी ही जाहिरात निघण्याची शक्यता दाट आहे। तुम्हाला माहीत असेल नाशिक महानगरपालिकेची सुद्धा 2 ते 4 दिवसामध्ये जाहिरात येण्याची शक्यता दाट आहे। बाकीच्या सुद्धा महानगरपालिकेच्या जाहिराती या ठिकाणी येण्याची शक्यता दाट आहे, कारण की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 4 ते 5 विभागाच्या जाहिराती येण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे हा अजून एक तुम्हाला संधी या ठिकाणी असणार आहे, आणि बऱ्यापैकी मित्रांनो या ठिकाणी जागासुद्धा असणार आहेत। त्यामुळे परत एक तुम्हाला गोल्डन चान्स या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी लागले असतील तर त्यांचे अभिनंदन, आणि जे विद्यार्थी लागले नसतील 1-1, 2-2 मार्काने गेले असतील किंवा बऱ्याच मार्काच्या फरकाने जरी गेले असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी अजूनसुद्धा 2 ते 3 महिने चांगला चान्स असणार आहे। या 2 ते 4 महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा, 100% तुम्हाला ही पोस्ट मिळणार
आहे। तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, कारण की हा व्हिडिओ मित्रांनो कदाचित जर तुम्ही नर्वस झाले असाल तर तुमच्यासाठी एक अभ्यासाला दिशा देणारा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक प्रोत्साहन देणारा, प्रेरित करणारा नसून हा मित्रांनो रिॲलिटीवर आधारित व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे 100% तुम्हाला याचा फायदा होईल, कारण की मित्रांनो महानगरपालिकेचे 100% जाहिरात येणार, आरोग्य विभाग ग्रुप व डचीसुद्धा 100% जाहिरात येणार आहे, त्याच्यानंतर नगरपंचायतीच्या सुद्धा जाहिराती येणार आहे। त्यामुळे गोल्डन चान्स परत एकदा तुमच्यासाठी असणार आहे। त्यामुळे हे आश्वासन नसून मित्रांनो ही रिॲलिटी आहे आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी मित्रांनो विधानसभेमध्ये चांगल्यापैकी जागा आणून सरकार या ठिकाणी स्थापन करायचे आहे। त्यामुळे वाटेल ते प्रयत्न करण्यासाठी गव्हर्नमेंट या ठिकाणी सज्ज आहे। हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या योजनेहून महाराष्ट्र शासनाची मानसिकता सुद्धा तुम्हाला माहीत असेल की जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेला किंवा जे काही बेरोजगार वर्ग आहे याला खुश करायचं आणि आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये बऱ्यापैकी यश मिळेल यासाठी ते प्रयत्न चालू आहेत। त्यामुळे कदाचित संपूर्ण विभागाच्या जाहिराती परत एकदा येण्याची शक्यता दाट आहे आणि चांगल्यापैकी चान्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, कारण की बऱ्यापैकी जागा या ठिकाणी येणार आहेत। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू, धन्यवाद। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।